I'm with you and sharing my department's activities and the syllabus of first year. I will introduce my not only faculty, but I will introduce the subject first. And I really congratulate Niravda and organizer of this particular event. Last 5 days, you are learning various methods and various skills you are getting this opportunity from our college dais as all the expert person in this competitive exams are giving guidance. असं म्हणतात की व्यक्तीच्या जीवन प्रवासामध्ये त्याला जेवढे जेवढे म्हणून अनुभवी व्यक्तींचं कोंदण मिळतं, त्याला परिसस्पर्श होतो, त्यावेळेस त्या व्यक्तीचं जीवन हे समृद्ध होत असतं. कालच सर्वांनी आपण वाचन दिन, वाचन प्रेरणा दिन हा अब्दुल कलामांच्या जन्म किंवा पुण्य त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त म्हणूयात आपण सेलिब्रेट केला. तर वाचनानं माणूस समृद्ध होतो. पण आता स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला जर चांगलं यश मिळवायचं असेल, उत्तुंग असं यश मिळवायचं असेल, तर त्यामध्ये भूगोल हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. मी तर असं म्हणेन इट्स ऍक्च्युअली पीक आहे, अनेक सगळ्या विषयांचं एक शिखर आहे. हे एक शिखर भूगोलाचं पादाक्रांत आपण केलं तर मला वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे नॉलेजच्या सगळ्या स्रोतांचा उगम आहे हा म्हणजे भूगोल विषय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भूगोल विषयात पूर्वी, अगदी पूर्वी फक्त नद्या, पर्वत, पठार, मग राजधान्या, कॅपिटल्स वेगवेगळ्या देशांच्या विचारल्या जायच्या, भारतातली स्टेट विचारली जायची, स्टेटच्या कॅपिटल्स विचारल्या जायच्या. पण आता जर तुम्हाला कोणी विचारलं की जिओग्राफी विषयात काय काय विषयामध्ये शिकवलं जातं, तर देर आर इन वन डोमेन ऑफ जिओग्राफी देर आर मोर दॅन 50+ ब्रांचेस ऑफ जिओग्राफी. आजकाल तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये एक डिव्हाइस असतो जीपीएस. विथ द हेल्प ऑफ जीपीएस यू कॅन फाइंड आउट द एक्झॅक्ट डिस्टन्स बिटवीन टू डेस्टिनेशन्स किंवा फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट टू डेस्टिनेशन. मग एरियल फोटोग्राफी हा एक विषय आहे. नंतर जीआयएस अँड रिमोट सेन्सिंग हा विषय म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्याच्यासाठी तुम्हाला जीपीएस लागत असतो. आणि काय करायचं तर यू कॅन फाइंड आउट मेनी मोर लँडफॉर्म फीचर्स, various types of resources which are underneath the earth surface. मग हे जे सायन्स आहे हे एवढं मोठं सायन्स आहे किंवा त्याचा पसारा अनेक ब्रांचेस मध्ये आपल्याला सांगता येऊ शकतो. ह्युमन जिओग्राफी सारखी ब्रांच आहे, टुरिझम सारखी ब्रांच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की असे एक छोटस वाक्य आहे की खूप महत्वाचं आहे ते, नदीने जसे वाहत राहावे तसे माणसाने पाहत राहावे, नुसतेच पाहत राहू नाही तर माणसाने अनुभव त्याचा घेतला. मग जिथे जिथे आपण जातो, डेस्टिनेशन म्हणून जातो, टुरिस्ट म्हणून जातो, पर्यटक म्हणून जात असतो, ही केवढी मोठी उलाढाल. तुम्हाला आश्चर्य जर वाटेल, पूर्ण जगामध्ये 600 कोटी रुपयांचा उलाढाल पूर्णपणे या इंडस्ट्रीमध्ये होत असतो. 600 लाख कोटी, बघा मी किती फिगर सांगते. आणि त्याच्यातले भारतामधली जी जर फिगर आपण पाहिली तर 20 लाख कोटी रुपयांची उलाढाल एक फक्त बिझनेस किंवा ही इंडस्ट्री करतो. याचा अर्थ असा की पर्यटक म्हणून मी जेव्हा परदेशात जाते, पर्यटक म्हणून मी जेव्हा माझ्या देशामध्ये फिरत असते, तेव्हा मी एम्प्लॉयमेंट जनरेशन करत असते. सो देर आर सो मेनी थिंग्स इन द डोमेन ऑफ जिओग्राफी. आता जेव्हा तुम्हाला निरवदा आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये परफेक्ट आन्सर्स कशी द्यायची, जो अभ्यास आपण करणार आहोत तो मन लावून कसा करायचा आहे, त्याच्या काही टेक्निक्स मधनं त्याच्या काही आपल्याला क्लूज मिळतील. छोटे छोटेसे असे काही घटक ते स्वतः सांगत असतील की त्याचा तुम्हाला निश्चितपणे पुढच्या लाईफ मध्ये, तुमच्या जीवन प्रवासामध्ये नक्की त्याचा उपयोग होईल.
आता अभ्यास करायचा म्हणजे काय? भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला या ठिकाणी एक मराठी मीडियमचं पुस्तक आणलेलं आहे. क्रेडिट बेस्ड सिस्टीम वरचा या वर्षीचा हा जो पेपर आहे, या पेपरचं नाव आहे फिजिकल ज्योग्राफी. मराठीमध्ये त्याला म्हणायचंय प्राकृतिक भूगोल. दिस बुक्स आर अवेलेबल इन मार्केट. मार्केटमध्ये असणारं जे पुस्तक आहे डॉक्टर ज्योतिराम मोरे, वाघोली कॉलेज जे आहे BJS त्या ठिकाणी ही इज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट. तर इतकं छोटंसं पुस्तक तुम्हाला, छोटंसं म्हणजे मी अगदी इतकं छोटंसं दाखवतेय, 4 टॉपिक्स असणारं हे पुस्तक जे आहे त्याच्यातले 4ही स्फिअर्स मी तुम्हाला सांगते. म्हणजे थोडक्यात आपल्याला आज काय काय आपल्याला या पुढे 6 महिन्यात शिकायचंय. व्हर्च्युअल मध्ये जरी आता आपण शिकत असलो तरी प्रत्यक्षात तुमच्या मनातल्या शंका, तुमच्या मनातले प्रश्न जे असतील हे सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळे शिकवणं हा इट इज नॉट अ वन वे ट्रॅफिक, इट इज अ टू वे ट्रॅफिक. जे मी शिकवतेय ते आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे ना? प्रत्यक्षात मध्ये जेव्हा आपण विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन करतो तेव्हा समजतं आपल्याला की तुम्हाला समजलं आहे की नाही. अगदी खालच्या पातळीवरती उतरून आपल्याला हे सांगावं लागतं, काही एक्झाम्पल्स देऊन आपल्याला सांगावं लागतं. आपला विषय सजीव जेवढा जास्तीत जास्त आपण करू. भूगोल हा विषय असा आहे की तो विदिन वॉल विषय शिकायचा नाही. 4 भिंतीत विषय हा शिकायचा नाही. तर हा विषय असा आहे की तुम्ही जेवढ्या गोष्टी जास्त बाहेर पाहाल. आता सगळ्यांना माहितीये नवरात्र 17 तारखेपासून उद्यापासून घटस्थापना होणार आहे. तर तळजाईला मी जेव्हा जाते तर तळजाईला विद्यार्थ्यांना ग्रुप बरोबर घेऊन जात असताना तिथे होणारं मेकॅनिकल वेदरिंग असेल, केमिकल वेदरिंग असेल, बायोलॉजिकल वेदरिंग असेल, हे प्रत्यक्षात पुस्तकात जेव्हा मी शिकवते त्यापेक्षा या गोष्टी तिथे जाऊन मी जर पाहिल्या, त्या विद्यार्थ्यांना दाखवल्या, तर विदारणाची क्रिया कशी असते, विदारणाचे घटक कोणते कोणते आहेत, मानव सुद्धा विदारण प्रक्रिया करण्यामध्ये कसा रिस्पॉन्सिबल आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला फील्ड व्हिजिट जेव्हा आपण देतो तेव्हा होत असतात. आपल्या कॉलेजच्या वतीनं आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना याच्यामध्ये यश आलेलं आहे. आणि हे एक इम्पेटस तुमच्या पुढच्या लाईफमध्ये की मी काम केलं, मी कष्ट घेतले, मी परिश्रम घेतले, माझा श्वास हा ध्यासापर्यंत मी जर पोहोचवला तर मला यश नक्की मिळणार आहे. आणि ते सुद्धा साधन यश तर उत्तुंग यश मला मिळणार आहे. ही जी परंपरा ह्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची आहे, त्या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राच्या या सगळ्या टीमचं मी परत एकदा पुनश्च अभिनंदन करते. आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडनं मिळणारी जी मार्गदर्शनाची बाजू आहे ही खूप भक्कम आहे असं मी म्हणते. हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी SYचे की ज्यांनी काल वाचन प्रेरणा दिनामध्ये खूप सुंदर असं वाचन, अभिवाचन केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हर्च्युअल क्लासच्या मार्फत वाचनाचं महत्व सांगितलं. वाचनानं माणूस समृद्ध होतो. तर आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी नुसतंच वाचन नाही तर वाचनाबरोबर आपण ही अशी लेक्चर जर ऐकली, मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं, निश्चित आपल्याला एक अभ्यासाचं सूत्र, अभ्यासाची दिशाही प्राप्त होते. आता तुम्हाला मी सांगितलं 4 कंपोनंट्स आपल्याला या 6 महिन्यामध्ये शिकायचे. तर त्याच्यातला काही इंग्लिश शब्द सांगते, त्याचं मराठीकरण नंतर लगेच करून सांगते. बायोस्फिअरचा अर्थ असा आहे की ह्या पृथ्वीवरती जेवढे जेवढे जीव वातावरणात आहेत, जेवढे जेवढे जीव हे टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती आहेत, जेवढे जेवढे जीव हे पाण्यात आहेत, यांची सगळ्यांची बायोडायव्हर्सिटी जी आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे बायोस्फिअर. मग एव्हिफोना असेल, पक्षी असतील, प्राणी असतील. पक्ष्यांचा अभ्यास मला करायचा असेल तर मी एक आर्क्टिक टर्नचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. हाऊ इंटरेस्टिंग इट इज. एक बर्ड त्याच्या आयुष्यात प्रत्येक वर्षी आर्क्टिक सर्कल वरनं तो अंटार्क्टिककडे येतो. म्हणजे अंदाजे अंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीये, आर्क्टिक सर्कलचा भाग, मध्ये इक्वेटरचा भाग आणि खाली अंटार्क्टिक. आर्क्टिक टू इक्वेटर अंदाजे 10,000 किलोमीटर, इक्वेटर टू अंटार्क्टिक 10,000 किलोमीटर. सो दीज बर्ड्स मायग्रेट फ्रॉम आर्क्टिक टू अंटार्क्टिक फॉर गेटिंग टेम्परेचर कंडिशन्स. काही विथस्टँड करता येत नाहीत त्यांना तिथल्या टेम्परेचर म्हणून दे मायग्रेट.
दी बेबी आपण असं म्हणूयात की लेडी बर्ड्स दे ले एग्स देअर अंटार्क्टिकावरती. त्याच्यातनं बेबी बर्ड्स बाहेर येतात, त्यांचं हॅचिंग होतं. बेबी बर्ड्स बाहेर आल्यानंतर दे फ्लाय आणि परत हे सगळे आई बाबा आणि ते लहान बाळ जे असतं ते अंटार्क्टिकावरनं आर्क्टिक सर्कल वरती जातं. म्हणजे आई बाबा जवळजवळ 40,000 किलोमीटरचा प्रवास करतात. सो इट्स अ अमेझिंग थिंग. त्यांना आपल्या कॉलेज सारखी किंवा दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे त्याच्या डाव्या बाजूला जा तुम्ही, तिथल्या लेन मध्ये जा, असं सांगायला कोणीच नाहीये तिथे. एव्हरीवेअर देर इज ओशन, बिग लँड मासेस आर देअर, बिग वॉटर मासेस आर देअर. तर बायोस्फिअर मध्ये पक्ष्यांची माहिती घेता येऊ शकते. ऍटमॉस्फिअर मध्ये वेगवेगळे जे लेयर्स आहेत, अगदी 1-2 मिनिट आहेत आपल्याकडे. ऍटमॉस्फिअर मध्ये ट्रोपॉस्फिअर म्हणजे जमिनीवरचा सगळ्यात अवतीभवती असणाऱ्या माणसाच्या प्रदेशाचा भाग, म्हणजे किती साधारणतः 0 ते 12 किलोमीटरचा ट्रोपॉस्फिअर. मग स्ट्रॅटॉस्फिअर, विमानं ज्याच्यातनं उडली जातात किंवा उड्डाण होतं तो सेफ स्थितांबराचा भाग. मग मेसॉस्फिअर आहे, मग थर्मॉस्फिअर आहे, मग एक्झॉस्फिअर आहे. या सगळ्यांचं, या लेयर्सचं गॅशियस प्रपोर्शन शिकायचं, त्याच्यातलं पोल्युशन शिकायचं, टेम्परेचर प्रमाणे कशा पद्धतीनं टेम्परेचर कसं उंचीप्रमाणे बदलत जातं. तर हे या टॉपिक मध्ये ट्रोपॉस्फिअरच्या किंवा आपण ऍटमॉस्फिअरच्या आस्पेक्ट मध्ये शिकायचं. ठीक आहे, म्हणजे बायोस्फिअर झाला, ऍटमॉस्फिअर झाला. त्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं, पूर्ण जो लिथॉस्फिअर आहे, लिथो मीन्स रॉक. या रॉक स्फिअर वरती किती मिनरल्स आहेत? 1600 मिनरल्स आर प्रेझेंट, बट ऑल आर नॉट हॅव्हिंग इकॉनॉमिक व्हॅल्यू. मग जेवढी इकॉनॉमिक व्हॅल्यू असते मिनरल्सना, मग कोणत्या मिनरल्सना इकॉनॉमिक व्हॅल्यू ते आपल्याला शिकायचं. ओके, म्हणजे ऍटमॉस्फिअर शिकायचं. आता लास्ट इज हायड्रॉस्फिअर. अगदी शेवटचं 1 मिनिट आहे माझ्याकडे. या पद्धतीनं हायड्रॉस्फिअर मध्ये म्हणजे काय, तर समुद्रातले जे जीव आहे, समुद्रातला जो भाग आहे, मग तिथे मायनिंग पण होतं, ड्रेजिंगची क्रिया होते तिथे. यू कॅन एक्सप्लॉइट द ऑइल रिझर्व्ह किंवा ऑइल रिसोर्सेस तुम्ही एक्सप्लॉइट करू शकता. अशा पद्धतीने 4ही टॉपिक्स मध्ये आपल्याला बायोस्फिअर, हायड्रॉस्फिअर, लिथॉस्फिअर आणि ऍटमॉस्फिअर असे हे 4ही भाग आपल्याला व्यवस्थित शिकता येऊ शकतात. तर सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे मी परत एकदा तुमचं अभिनंदन करते. देसाई महाविद्यालयामध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करते. आणि गणेश खुटवड हा जो माझा विद्यार्थी आहे त्याला विशेष मी आभार देते की या संपूर्ण सिरीजचं सूत्रसंचालनाचं, ऑर्गनायझेशनचं काम ते स्वतः करत आहेत. आणि अगदी सर्वात शेवटी नीरवदांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप मोठे आभार मानते की अशा प्रकारच्या व्हर्च्युअल गायडन्स मधनं आमचे विद्यार्थी तुम्ही घडवत आहात. आमच्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन, एक ज्याला आपण प्रिझमॅटिक कंपास असं म्हणतो जिओग्राफीमध्ये, मला कुठल्या दिशेला जायचंय, तर तुमच्या जीवनाचं नॅव्हिगेशनचं काम जे आहे हे नीरवदा अत्यंत सुंदरपणे करत आहेत. सो आय रिअली अप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ युअर एंटायर टीम at our HV Desai College. Thank you, dear my students. Thank you so much. Have a good day. थँक्यू मॅम. तुमचं जे इंट्रोडक्शन होतं ते खूपच चांगलं होतं. आणि स्पर्धा परीक्षेसाठी जे जिओग्राफीसाठीचा कंपोनंट आहे, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट, हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पण त्याची जाणीव असली पाहिजे, कारण की त्याला एक रिझन आहे, त्याला एक कारण आहे. असं ते कारण आहे की युपीएससी आजकाल परीक्षा, पूर्व परीक्षा घेतय, तर ती पूर्व परीक्षा युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची नसून, तर ती पूर्व परीक्षा आता सिव्हिल सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हिस ही दोन्ही एकत्रची कॉमन ही एक्झाम असते, पूर्व परीक्षा. आणि कॉमन असल्यामुळे, फॉरेस्ट सर्व्हिसची पण असल्यामुळे, तर तिथे जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटला जास्ती आपल्याला वेटेज मिळतं. तर अगदी छान. जेव्हा जिओग्राफी शिकवणार आहात आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या HV देसाई कॉलेजमध्ये, नक्कीच त्यांचं जे फाउंडेशन आहे, त्यांचं जे बेस आहे तो खूपच स्ट्रॉंग राहील, त्यांचं अंडरस्टँडिंग खूपच चांगलं राहील. आणि त्या अंडरस्टँडिंगमुळे नक्कीच त्यांना खूप चांगला फायदा होईल आपल्या स्पर्धा परीक्षांना फेस करण्यासाठी. मॅडम, तर रिअली गुड इंट्रोडक्शन. थँक्स अ लॉट मॅम. Yes.
सर, कॅन आय टेक ओनली 1 मिनिट ऑफ येस मॅम, येस मॅम. जसं नीरवदांनी आता सांगितलं, माय डिअर स्टुडंट्स, की जॉग्राफी मधलाच एन्व्हायरमेंटचा हा जो भाग आहे, वी आर पार्ट अँड पार्सल ऑफ दिस एन्व्हायरमेंट. आणि आपल्या पूर्ण भारताची, जगाची जी प्रोग्रेस घडवायची आपल्याला, तर त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज मोर इम्पॉर्टंट. याचा अर्थ असा, विकास तर करायचाच आहे, प्रत्येकाला घरातनं बाहेर पडताना तो प्रदूषण करणार आहे, पण प्रदूषणाची किती ताकद जी आहे ती आपण, कसं आहे, निसर्ग आपल्याला खूप देतोय, पण हे देत असताना आपण निसर्गाचं शोषण करणं हीच खूप मोठी गरज आहे. त्यामुळे फ्रॉम सिलेबस, एंटायर सिलेबस मिळवला, की वी आर टीचिंग अवर स्टुडंट्स टू प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट, मिनिमाइज अवर नीड्स. ही खूप मोठी गरज आहे आणि आपण निश्चितपणे याच्यावरती एक कॉन्क्रीट लेक्चर घेऊ शकतो. देर आर सो मेनी थिंग्स फॉर SY लेवल. Again, we have this same syllabus of environmental geography. Okay, so it's a great opportunity me to talk with my students with the help of your this platform. I really congratulate you and your entire team. Thank you so much. Thanks a lot, ma'am. Thanks a lot. Yes. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आपला आजचा टॉपिक आहे त्याच्याकडे आपण जाऊयात. आजचा मेजर जो टॉपिक आहे तो म्हणजे जसं तुम्ही रिक्वेस्ट केलेली होती अरविंद सरांना, की आपल्याला थोडं ह्याची माहिती हवी आहे, MPSC ची माहिती हवी आहे. तर आपण MPSC च्या माहितीकडे आता जात आहोत. आणि MPSCचं पहिले आपण पॅटर्न समजून घेऊयात, की MPSC च्या ज्या परीक्षा आहेत तर त्याचा पॅटर्न कसा आहे. ओके, तर आपण UPSCचा जो पॅटर्न बघितला आहे मित्रांनो, आता MPSCचा आपण पॅटर्न बघूयात. येस, तर MPSC मध्ये पण 3 स्टेजची परीक्षा आहे. सो द फर्स्ट स्टेज ऑफ द एक्झाम फॉर MPSC इज गोइंग टू बी द प्रिलिम्स. ओके, तर आपण जर बघितलं तर पूर्व परीक्षा हा पहिला टप्पा आहे. ओके, MPSC ला. आणि जसं मी तुम्हाला क्लासिफाय केलेलं होतं, येस, डू यू रिमेंबर द क्लासिफिकेशन ऑन द फर्स्ट डे विच आय हॅड गिव्हन टू यू. पूर्व परीक्षा म्हणजे त्याचं जे अॅनॉलॉजी आहे ते कशावर केलेलं होतं मी. पूर्व परीक्षा म्हणजे कसं तुम्ही बघायचं आहे क्रिकेटच्या भाषामध्ये, तर पूर्व परीक्षा ही 1 डे क्रिकेट मॅच आहे. बरोबर आहे का नाही. तर येस, करेक्ट विशाल. तर इकडे 2 तुमचे पेपर असणार आहेत. एक असणार आहे GS, त्याला म्हणतो आपण जनरल स्टडीज. जसं मॅडमने आता सांगितलं, त्याचा आपला जो भाग आहे तो जॉग्राफी असतो, एन्व्हायरमेंट आहे, त्यामध्ये आपल्याला सायन्स अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये आपल्याला पॉलिटीचा अभ्यास करायचा असतो, त्यामध्ये आपल्याला चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा असतो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्रीचा अभ्यास करायचा असतो. आणि हे जे असतात त्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात, इथे तुम्हाला लक्षात. आणि दुसरा जो पेपर असतो तो सीसॅटचा पेपर असतो. सीसॅट म्हणजे काय असतं, 2 त्याला मेजर भाग असतात. एक म्हणजे कॉम्प्रिहेन्शनचा भाग असतो. कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला जो उतारा दिलेला आहे त्या उतारावरती तुम्हाला पॅसेज दिलेला, जो उतारा दिलेला असतो त्याखाली तुम्हाला त्याचे प्रश्न दिलेले असतात. आणि दुसरा जो भाग असतो तो थोडा मेंटल ॲबिलिटी किंवा आपण असं म्हणू शकतो त्यामध्ये क्वांट पण असते, म्हणजे मॅथ्स पण त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करावं लागतं. एकंदरीत आपण जर बघितलं तर 100 प्रश्न इकडे आहेत आणि ह्याला 200 मार्क दिलेले असतात. आणि तसंच सीसॅटला पण 200 मार्क आहेत. म्हणजे टोटल आपल्या पूर्व परीक्षेला, येस, MPSCच्या पूर्व परीक्षेला टोटल मार्क किती असणार, प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. सगळ्यांनी लिहून टाका. टोटल मार्क असतात साधारण 200 प्लस 200 म्हणजे आपले होणार आहेत 400 मार्क्स. येतं तुम्हाला लक्षात. विशाल करेक्ट आहे तुमचं. येस, प्रतीक यू आर ऑल्सो करेक्ट. पायल करेक्ट. सो इट इज 400 मार्क्स. आणि या 400 मार्क्स जी एक्झाम पद्धती आहे ह्याला, दॅट इज कम्प्लिटली MCQ फॉर्मॅट मध्ये ही एक्झाम तुमची घेतली जाते. येते तुम्हाला लक्षात. म्हणजे 400 मार्कांमधनं आपलं असं गोल असलं पाहिजे की या यू कॅन से जो GS चा पेपर आहे, जिकडे 200 मार्क आहेत तिकडे आपण 100 प्लस स्कोर केला पाहिजे. येते तुम्हाला लक्षात. आणि सीसॅट मध्ये आपण कमीत कमी 130 प्लस स्कोर केला पाहिजे. म्हणजे आपला स्कोर या 400 मधनं 230 प्लस आला की आपण यू कॅन से पूर्व परीक्षा पास होणं आपल्याला शक्य राहतंय. बट ऑब्विस आहे की त्या वर्षीची परीक्षा कशी आहे, तिची डिफिकल्टी लेवल काय आहे, त्यावरनं आपला कट ऑफ ठरणार असतो. पण साधारणतः आपण जर बघितलं तर आपण 230 प्लस स्कोर आणला पाहिजे. म्हणजेच GS मध्ये आपण 100 प्लस गेलो पाहिजे आणि सीसॅट मध्ये आपण किमान 130 प्लस गेलो पाहिजे. आणि सीसॅट हे फक्त आणि फक्त प्रॅक्टिस आपण जास्तीत जास्त केली तर आपण त्यात चांगलं बनत राहतो. मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की मला असं वाटायचं मी सीसॅट मध्ये यू कॅन से माझा चांगला अभ्यास नाहीये किंवा आय एम नॉट अ स्ट्रॉंग स्टुडंट इन सीसॅट ऑर मॅथ्स. Okay, but you can say the last attempt which I gave for UPSC,
in that my CSAT score was 150 plus out of 200. Okay, then I realized की CSAT is all and all only about practice. Okay, तर तुम्ही नक्कीच जर प्रॅक्टिस केलं आणि तुमच्याकडे फायदा काय आहे, तुम्ही पहिल्या वर्षीच ही सगळी स्ट्रॅटेजी समजून घेताय, तर तुमच्याकडे हा सगळ्यात मोठा फायदा आहे की तुम्ही जर या स्ट्रॅटेजी प्रमाणे व्यवस्थित नियमितपणे डिसिप्लिन वे मध्ये तुम्ही जर हे काम करत राहिला तर तुम्हाला हा जो प्रवास पूर्ण आहे तो सोपा होणार आहे. तर सगळ्यांना पूर्व परीक्षा कशी असते हे कळालेलं आहे का? प्लीज जर कळालेलं असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लगेच लिहा, म्हणजे मी तुम्हाला मुख्य परीक्षाकडे घेऊन जातो. मग एव्हरीबडी इज अंडरस्टूड हाऊ द एमपीएससी यू कॅन से प्रिलिम्स इज देअर. नाव लेट अस गो टुवर्ड्स द मेन्स. मुख्य परीक्षा जी आहे ती आपण जे बघितलेले आहेत, तर मुख्य परीक्षेला यू कॅन से 4 जीएस असतात. देर आर 4 पेपर्स ऑफ जीएस. जीएस 1 असते, जीएस 2, जीएस यू कॅन से यू हॅव गॉट जीएस 3 अँड यू हॅव गॉट जीएस 4. जीएस 1 मध्ये जर आपण कंपोनंट बघितले तर आहे हिस्ट्री आणि जॉग्रफी. जॉग्रफी बरोबर इकडे काय ऍड केलेलं आहे, तर ऍग्रिकल्चर हे ऍड केलेलं आहे. आपल्याला ऍग्रिकल्चर बद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. जीएस 2 मध्ये आपण जर बघितलं तिकडे तुमचं पूर्ण पॉलिटी आहे. जीएस 2 मध्ये काय आहे, पूर्ण आणि पूर्ण पॉलिटी. पॉलिटी म्हणजे काय आहे, तुम्ही आपण पहिल्याच दिवशी तुम्हाला पॉलिटी बद्दल चांगल्या प्रकारे माहिती मॅडमनी दिलेली होती आणि त्यामध्ये राज्यघटना असेल किंवा वेगळे वेगळे यू कॅन से कायदे असतील, तर पॉलिटी प्लस लॉज, दिस इज द जीएस 2. जीएस 3 मध्ये काय असतंय, HR अँड HRD म्हणजे ह्युमन रिसोर्स अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटचे कुठले कुठले स्कीम्स आहेत आणि ते भारतावरती कसा त्याचा इम्पॅक्ट पडतोय. से फॉर एक्झाम्पल सर्व शिक्षण अभियान आहे, तर त्याचा इम्पॅक्ट कसा पडला. आपलं जे भारतामध्ये जे एनरोलमेंट रेशो आहे, म्हणजे 100 जर आपली मुलं असतील तर 100 मुलांमधनं किती मुलं हे शाळेत जातात, हा रेशो वाढला का. त्यांचं जे न्यूट्रिशनल जे कंपोनंट आहेत ते वाढलेले आहेत का, बरोबर आहे का. कारण की आपण सर्व शिक्षण अभियानमध्ये मिड डे मील देतो, तर त्यांचं जे न्यूट्रिशनल जे रिपोर्ट आहेत ते सगळे सगळे बेटर झालेले आहेत का, हे सगळं आपण या विषयामध्ये अभ्यास करतो. जीएस 4 जर आपण बघितला तर ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा घटक येतो, ह्याच्यामध्ये सायन्स अँड टेकचा घटक येतो, येतो तुम्हाला लक्षात. आणि इकॉनॉमिक्स मध्ये यू कॅन से थोडा ऍग्रिकल्चरचा परत घटक येतो, जो यू कॅन से ऍग्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे तो. तर असे हे 4 पेपर्स आहेत. हे 4 पेपर हर एक पेपरला जे आहेत ते 150 मार्क असतात. किती मार्क असतात मित्रांनो, 150 मार्क असतात. आता 4 पेपर आहेत, म्हणजे टोटल तुमचे मार्क्स किती झाले, लवकर मला चॅट बॉक्स मध्ये कळवा बरं, किती झाले आपले टोटल मार्क्स. 150 मार्क्स फॉर ईच पेपर अँड यू हॅव गॉट 4 पेपर्स. अँड व्हॉट शुड बी युअर टोटल मार्क्स. येस, एनीबडी. ओके, जल्दी से. विशाल, अगेन यू आर करेक्ट, इट इज 600. प्रतीक करेक्ट, रोहन करेक्ट, आदित्य, प्राजक्ता, बिलकुल तुमचं उत्तर करेक्ट आहे. 600 मार्क झालेले आहेत. सानिका, डिम्पल, आदित्य, सगळ्यांचं, तेजस्विनी, तुमचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे किती मार्क झालेत तुम्हाला, यू हॅव गॉट 600 मार्क्स. नाव यू ऑल्सो हॅव गॉट पेपर 5 अँड पेपर 6. पेपर 5 म्हणजे आपला असतो मराठी, हा असतो कंपल्सरी मराठी. हे जे 2 भाग असतात, एक असतो ग्रामरचा भाग, एक असतो ग्रामरचा भाग, आणि दुसरा असतो यू कॅन से जो आपण लिहितो म्हणजे रायटिंग मराठीचा भाग असतो. त्यामध्ये आपल्याला काय विचारतात, तर एसे विचारतात. त्यामध्ये आपल्याला काय विचारतील, तर प्रेसी विचारतील. हे सगळे असे हे असतात. ओके, आता तुम्ही जर हे पहिलेचे 4 पेपर बघितले तर ही जी पद्धती कुठली असते, कुठल्या प्रकारे ही एक्झाम घेतली जाते, तर इट इज कम्प्लिटली एमसीक्यू फॉर्मॅट. इट इज कम्प्लिटली एमसीक्यू फॉर्मॅट. मराठीमध्ये पण जो ग्रामरचा भाग आहे, जो 50 मार्काचा भाग आहे, तो एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये घेतला जातो. हा जो आहे 50 मार्काचा, तो आपल्याला लेखी परीक्षा असते, वील हॅव टू राईट दिस. ओके, आणि दुसरा जो असतो तो कंपल्सरी इंग्लिश. आपल्याला इंग्लिशचं लेक्चर झालं होतं मित्रांनो दुसऱ्या दिवशी. पंडित मॅडमनी आपल्याला इंग्लिशचं महत्व सांगितलं होतं. इकडे तुम्हाला कळेल की इंग्लिशचं महत्व काय आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला कंपल्सरीली यू कॅन से एमसीक्यू म्हणजे काय. सानिका, एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे काय, तुम्ही कौन बनेगा करोडपती बघितलेला असेल. कौन बनेगा करोडपती मध्ये कसं असतं, तुम्हाला प्रश्न दिलेला असतो आणि त्याचे 4 ऑप्शन्स असतात, बरोबर आहे का नाही तुम्हाला. तर त्या 4 ऑप्शन मधनं तुम्हाला निवडायचे आहेत. दॅट इज कॉल्ड एज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ओके, प्रेसी म्हणजे काय असतं, प्रेसी म्हणजे तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला असतो. समजा हा पॅराग्राफ दिलेला आहे 900 शब्दांचा, तुम्हाला तो पॅराग्राफ 1/3 करायचा असतो. म्हणजे तेच जो मूळ तुमचा जो सगळा गाभा आहे, तो जो पॅसेज दिलेला आहे तुम्हाला, तर तोच तसाच ठेवून, त्याचा अर्थ तसाच ठेवून तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये कसं तुम्ही त्याला यू कॅन से एक्सप्लेन करू शकताय. तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुम्ही हे चॅट बॉक्स मध्ये नक्की विचारा. ओके, तसंच इंग्लिशमध्ये पण ग्रामर राहणार आहे आपलं. ओके, ते 50 मार्कांचं राहणार आहे आपलं. येस, एक्झॅक्टली संजीवनी, समरी टाईप तुम्हाला करायचं आहे.
आणि यू कॅन से दुसरं काय असणार आहे, रायटिंग असणार आहे. तर हे 50 मार्काचं असणार आहे. इकडे पण तुम्हाला निबंध म्हणजे एसे लिहायला लागेल, तुम्हाला प्रेसी लिहायला लागेल, असं ते राहणार आहे. हे एमसीक्यू फॉर्मॅटचं असणार आहे. आता मित्रांनो, जर तुम्हाला कळालेलं आहे की एमपीएससीचं मुख्य परीक्षाची पद्धती कशी आहे, तर तुम्ही मला सांगू शकता का की टोटल जी आपली एमपीएससीची परीक्षा आहे त्यामध्ये एमसीक्यू जे आहेत, एमसीक्यू ते किती मार्कांना आहेत? येस, एमसीक्यू जे आहेत ते किती मार्कांना आहेत? येस, एमसीक्यू टोटल किती मार्कांना आहेत? येस, प्रदीप तुमचं उत्तर 100% बरोबर आहे. 700 मार्कांची एमसीक्यू आहेत. रोहन तुमचं पण उत्तर बरोबर आहे. रायटिंगला किती मार्क आहेत आपल्याला? रायटिंगला किती मार्क आहेत मित्रांनो? येस, रायटिंगला किती मार्क आहेत? इकडे 50. येस, रायटिंगचे जे होते आपले, इकडचे रायटिंगचे 50 आणि इकडचे रायटिंगचे 50. प्रदीप तुमचं बरोबर आहे, रोहन बरोबर आहे, सलोनी तुमचं बरोबर आहे. तर तुम्ही मला सांगा, आता हे का मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही समजून घ्या मित्रांनो, की एमसीक्यू कसं असते बघा. खूप लोकांना असं वाटतं की स्पर्धा परीक्षामध्ये कुठे ना कुठे करप्शन आहे किंवा स्पर्धा परीक्षामध्ये ट्रान्सपरन्सी नसते. तर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, की तुम्हाला प्रश्नपत्रिका जी दिलेली असते, क्वेश्चन पेपर जो दिलेला असतो, तो क्वेश्चन पेपर तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. तो क्वेश्चन पेपर तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. प्लस तुम्हाला एक शीट दिलेली असते, एमसीक्यू शीट. त्यामध्ये तुम्हाला मार्क करायचे असतात, बरोबर आहे? ए, बी, सी, डी असे तुम्हाला मार्क करायचे असतात. येतं लक्षात? हे जी कार्बन कॉपी असते, ओके, 2 शीट असतात. वरती तुम्ही मार्क करायचं असतं. ती मार्क झालं की तुम्हाला परीक्षामध्ये तिथं सबमिट करायचं असतं. परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला सबमिट करायचं असतं. आणि खालची जी काय कार्बन कॉपी असते ती आपल्याला घरी मिळते मित्रांनो. येतंय तुम्हाला लक्षात? आता तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आहे, तुमच्याकडे ह्या तुमच्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी आहे घरी, ओके. आणि येस मॅम, येस मॅम, यू कॅन मॅम. तर तुमच्याकडे जर उत्तरपत्रिका आहे आणि तुमच्याकडे जर उत्तरपत्रिका आहे, तर तुम्ही घरी बसून हे लगेच कॅल्क्युलेट करू शकता. हे तुम्ही लगेच कॅल्क्युलेट करू शकता, की तुम्हाला किती मार्क येत आहेत. म्हणजे 700 मधनं तुम्हाला किती मार्क येणार आहेत, हे तुम्हाला घरी बसून कळतं. येतं तुम्हाला लक्षात? म्हणजे ह्याच्यामध्ये काहीही फसवणूक किंवा काहीही आपण काही करू शकत नाही. रायटिंगमध्ये पण एक साधारण तुम्हाला अंदाज येऊन जातो. तुम्ही कसं लिहिलेलं आहे, तुम्हाला 50 मिळणार आहेत किंवा 60 मिळणार आहेत. येतं तुम्हाला लक्षात? तुम्हाला रेंज कळून जाते. येतं तुम्हाला लक्षात? म्हणजे तुमचे हे 2 यू कॅन से कंप्लीट ट्रान्सपरन्सी आहे. आणि तिसरा जो आपला टप्पा आहे, तिसरा टप्पा म्हणजे काय असतं? मुलाखत. त्यालाच आपण काय म्हणतो? इंटरव्ह्यू, किंवा त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो यू कॅन से जो आपला पर्सनॅलिटी टेस्ट असं पण त्याला शब्द दिला जातो. आता इंटरव्ह्यू मध्ये किती मार्क आहेत कोणी सांगू शकतं का मित्रांनो मला? इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला किती मार्क आहेत एमपीएससीच्या इंटरव्ह्यूला? करेक्ट, प्रदीप, रोहन तुमचं एकदम बरोबर आहे. इंटरव्ह्यूला आहेत 100 मार्क. इंटरव्ह्यूला आहेत 100 मार्क. आता मला सांगा की मेन्सला आहेत 800 मार्क, आपल्या मुख्य परीक्षेला आहेत 800 मार्क आणि इंटरव्ह्यूला आहेत 100 मार्क. बरोबर आहे का नाही? तर टोटल तुमच्या परीक्षामध्ये किंवा तुमचा जो रिझल्ट आहे तो ठरवणारे किती मार्क असणार आहे? टोटल तुमचा जो रिझल्ट शेवटचा ठरवणार आहे तो किती मार्क आहे? एक्झॅक्टली, व्हेरी गुड सायली. तर 900 मार्कांमधनं तुमचं जे आहे ते पूर्ण रिझल्ट येणार आहे. सो युअर रिझल्ट इज गोइंग टू बी डिसाइडेड बाय दिस 900 मार्क्स, 800 मार्क्स ऑफ मेन्स प्लस 100 मार्क्स ऑफ इंटरव्ह्यू. सो 900 मार्क्स, दिस इज गोइंग टू डिसाइड युअर रिझल्ट. हे तुमचं रिझल्ट डिसाइड करणार आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, इंटरव्ह्यू मध्ये पण इट इज अ कम्प्लीट, यू कॅन से, जे इंटरव्ह्यू मध्ये आहे ते कम्प्लीट कॉन्फिडेन्शियालिटी ठेवली जाते, मेंटेन केली जाते. कॉन्फिडेन्शियालिटी कशी काय ठेवली जाते? जो कोणी इंटरव्ह्यू घेणारा तुमचा व्यक्ती असतो त्याला तुमचं नाव माहिती नसतं, तेव्हा तुमचं यू कॅन से पर्सनल जे काही डिटेल्स आहेत ते त्याला माहिती नसतात. आणि इंटरव्ह्यू जे आहे ते इन कॅमेरा झाल्यामुळे तिकडे पण यू कॅन से जास्ती काही 19-20 करने का उधर भी ज्यादा कोई स्कोप नहीं है. सो एव्हरीथिंग इज अ व्हेरी व्हेरी ट्रान्सपरंट प्रोसेस, एव्हरीथिंग इज अ व्हेरी व्हेरी क्लिअर प्रोसेस. आणि त्यासाठी तुम्ही जर एमपीएससी किंवा युपीएससी कडे येणार असाल तर निश्चिंत राहावा तुम्ही. तुमचं जर टॅलेंट असेल आणि तुमची जर मेहनत असेल, सगळ्यात महत्वाचं मेहनत, येतं लक्षात, हार्डवर्क, इफ यू हॅव गॉट हार्डवर्क, तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये यश मिळू शकतं. आता विशालचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे मी येतो. हा खूप जणांनी मला प्रश्न टेलिग्राम वरती, पर्सनल चॅट वरती पण विचारलेला आहे की तुम्ही जर युपीएससीचं प्रिपरेशन केलं तर तुम्हाला एमपीएससी देता येते का?
मी ह्याचं उत्तर जे आहे ते आपल्याच जे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे, एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, त्यामधले जे माझे अनुभव आहेत, त्या अनुभवामधनंच तुम्हाला याचं उत्तर देणार आहे. तुम्हाला मी सांगतो, माझा विद्यार्थी गोपाल देशपांडे, माझा विद्यार्थी गोपाल देशपांडे. ओके. त्यांनी मूळ अभ्यास केला, चालू केला UPSCचा. त्यांनी एक अटेम्प्ट दिला UPSCचा. त्यांनी मुख्य परीक्षा दिली, बट त्याला असं वाटलं, की अजूनपर्यंत त्याचा चांगला UPSCचा अभ्यास झालेला नाहीये. येतं तुम्हाला लक्षात. कुठलाही त्याचा म्हणजे UPSCचा अजून ज्या एक्झाम लेव्हलला आहे ते झालेलं नाहीये आणि त्याला लवकर पोस्ट हवी होती. म्हणून त्यांनी मागच्या वर्षी दिली MPSC. ओके. त्यांनी पहिले MPSC दिली 2017 मध्ये. तर त्याला तेव्हा नायब तहसीलदार हे पोस्ट भेटलं. त्यांनी परत MPSC दिली 2018 मध्ये. तर त्याला यावर्षी यू कॅन से जो आत्ता आपला निकाल लागलेला आहे 2019 मध्ये त्यांनी दिली सॉरी. तर आपला जो आत्ताचा निकाल लागलेला आहे 2020 मध्ये, तर त्याला डेप्युटी कलेक्टर हे पद भेटलेलं आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये त्याचा रँक 15वा आहे. तो जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि त्याला डेप्युटी कलेक्टर हे पद मिळालेलं आहे. त्यांनी आता नुकतीच 15 दिवस झाली तर त्यांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे, कारण की त्याचा मूळ अभ्यास होता UPSCचा. तर त्यांनी आता पूर्व परीक्षा दिलेली आहे. तर त्याची पूर्व परीक्षा पण 100% क्लिअर होतीये. आता येतानाच मला ह्याचंच काय एक्झाम्पल आठवलं. येतानाच त्याचा मला फोन आला, की सर मला पूर्व परीक्षेसाठी स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला भेटायचं आहे. तर कसं आपण ही स्ट्रॅटेजी करायची? कारण की ही जी जानेवारीमध्ये आता यू कॅन से मुख्य परीक्षा आहे ना UPSCची. तर ते माझी पूर्व परीक्षा क्लिअर होतीये. तर आता मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची? तर त्यासाठी त्याचा फोन सकाळी आला होता, म्हणून मला त्याचा एक्झाम्पल लगेच डोळ्यासमोर आलेला आहे, की तुम्ही जर UPSCचा अभ्यास केला तर तुमचा टॉप लेवलचा अभ्यास होतो. तुम्ही जर UPSCचा अभ्यास केला तर तुमची आकलन शक्ती जी आहे, अनालिसिस येतं तुम्हाला लक्षात. ते अनालिसिस खूप तुमचं स्ट्रॉंग होतं. येतं तुम्हाला लक्षात आणि तुमचे कन्सेप्ट हे खूप स्ट्रॉंग होतात. आणि तुम्ही जर UPSC नंतर MPSC कडे वळालात, मी नक्कीच हे सांगू इच्छितो, की MPSC साठी तुम्हाला काहीतरी स्पेशल अभ्यास करायला लागतो. असे विषय असतात, की जे UPSCला नाही आहेत. बट 70% हा सिलेबस कॉमन आहे. पण ओरिएंटेशन वेगळं आहे. ओरिएंटेशन हे वेगळं आहे. बट तुम्ही नक्कीच अभ्यास करू शकता आणि तुम्हाला यश मिळू शकतं. कारण की MPSC जे विद्यार्थी अभ्यास करणारे असतात, हे लक्षात घ्या, की जे फक्त MPSC अभ्यास करतात, त्यांचं दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांचे कन्सेप्ट एवढे स्ट्रॉंग नसतात. पण तुम्ही जर UPSCचा अभ्यास केला आणि मग तुम्ही MPSC कडे वळालात, तर तुम्हाला सहसा MPSC क्लिअर करता येते. आणि तुम्ही जर MPSCचे रिझल्ट पण बघितले मित्रहो, तर रिझल्ट्स असे आहेत, की जास्तीत जास्त UPSC करणारे विद्यार्थी जे MPSC कडे जातात, तर ते टॉपमध्ये त्यांचा रिझल्ट येतो. ह्याच्या मागच्या वर्षीचं तुम्हाला सांगतो, डॉक्टर जयानंद जगताप परत आपलाच विद्यार्थी आहे. राज्यात 10वा आलेला आहे. डेप्युटी कलेक्टर झालेला आहे. ओपन जनरल कॅटेगरीचा आहे दयानंद. इथे लक्षात. आता आपल्याकडे तो लेक्चर पण घेतोय. तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन केलेलं असेल, तर तुम्हाला कळत असेल, की त्यांनी अँथ्रोपॉलॉजीची यावर्षी बॅच चालू केलेली आहे. येते तुम्हाला लक्षात? तर तुम्ही UPSC करून नक्कीच MPSC कडे जाऊ शकता. बट मित्रांनो, तुम्ही जर MPSCचा स्टार्टिंगला अभ्यास केला आणि मग तुम्हाला UPSC करण्याची इच्छा झाली, तर तुमचा जो प्रवास आहे, तो थोडा कठीण होऊ शकतो. मी असं बिलकुल म्हणणार नाही, की ते शक्य नाही, बट ते थोडं त्याच्यामध्ये आपल्याला यू कॅन से डिफिकल्टी येऊ शकते. येते तुम्हाला लक्षात? दोन्ही स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांनो इंग्लिश हे कंपल्सरी आहे. तुमचं जेवढं चांगलं इंग्लिश असेल, तेवढं तुम्हाला फायदा राहील. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. 2012ची MPSCची मुख्य परीक्षा 2012ची MPSCची मुख्य परीक्षा मी स्वतः ती परीक्षा दिलेली आहे, म्हणून मी तो किस्सा सांगू शकतो आणि मी काय घडलेलं आहे तुम्हाला नेमकं सांगतो. MPSC मध्ये तुम्हाला आत्ताच मी सांगितलेलं आहे कंपल्सरी इंग्लिश हा विषय असतो. असतो का नसतो? लवकर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. कंपल्सरी इंग्लिश हा विषय असतो. येते लक्षात? त्या कंपल्सरी इंग्लिश हा जो विषय असतो, त्या काळात हा 100 मार्काचा कंप्लीट रायटिंगचा विषय असायचा. येतं लक्षात? आणि या 100 मार्कांमध्ये मित्रो 40 मार्क हे एसेला होते. किती मार्क होते मित्रांनो? एसेला 40 मार्क होते. 100 मार्कांमधनं 40 मार्क होते एसेला मित्रांनो. आणि त्या एसेला एकच टॉपिक आला. ओके, एकच टॉपिक आला एसेला आणि तो टॉपिक होता, काय टॉपिक होता तो, की त्या टॉपिकचं नाव होतं फिमेल फोर्टिसाइड. फिमेल फोर्टिसाइड. आता मला सांगा बरं, आपल्या क्लासमधनं जर ज्यांनी मराठी या याच्यामध्ये अभ्यास केलेला असेल, मराठी भाषेमध्ये ज्यांचा यू कॅन से शाळेत अभ्यास झालेला असेल, मला सांगा बरं त्यांनी, की ह्याचा अर्थ काय? व्हॉट डू यू मीन बाय फिमेल फोर्टिसाइड? फिमेल फोर्टिसाइड ह्याचा अर्थ हा काय लागतो? कोणी सांगू शकते का मला चॅट बॉक्समध्ये? फिमेल फोर्टिसाइड ह्याचा अर्थ काय आहे? हा प्रश्न, हा टॉपिक ह्याच्यावरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे. निबंधाला 40 मार्क आहेत.
आणि यू कॅन से पूर्ण पेपरला 100 मार्क आहेत, म्हणजे 40% हे मार्क एकच निबंधावरती अवलंबून आहे. आणि त्या निबंधाचा टॉपिक काय आहे? त्या निबंधाचा टॉपिक आहे फिमेल फोर्टिसाइड. बरोबर आहे रोहन, बरोबर आहे पूजा. बट आता तुम्ही विचार करा, 2012 मध्ये मी जेव्हा क्लासरूम मध्ये बसलेलो होतो, 24 विद्यार्थी क्लासरूम मध्ये असतात, त्यामधले साधारण 20 विद्यार्थी ह्यांना हा टॉपिकच कळाला नाही. ते कन्फ्यूज होते. त्यांच्या डोळ्यामध्ये, कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, की मला हा निबंधाचा टॉपिकच कळत नाहीये. मला जर टॉपिकच कळाला नाही, मी निबंध काय लिहिणार? आणि निबंध जर लिहिता आला नाही, तर मला 40 मार्क कसे मिळणार? 40 मार्क मला जर मिळाले नाही, तर मी 100 मधनं मला पेपरच क्लिअर होणार नाही. पेपर जर माझा हा मराठीचा पेपर गेला, तर मग माझी यू कॅन से बाकीचे जे 800 मार्क आहेत ते खूपच कमी राहणार. मी बाकीच्यांबरोबर कम्पीटच करू शकणार नाही. म्हणजे माझी मेन्स गेली. माझी जर मेन्स गेली म्हणजे माझा तो अटेम्प्टचा वर्ष गेला. तो वर्ष गेला म्हणजे 1 वर्ष जात नाही. माझे 2 वर्ष गेले. ह्याच्या पहिल्याच्या 1 वर्षी मी प्रिपरेशन केलं. त्याच्या दुसऱ्या वर्षी मी प्रिलिम दिली आणि मेन्स दिली. म्हणजे माझे 2 वर्ष गेले. हे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना दिसत होतं आणि त्यांच्या डोळ्यामधनं अश्रू येत होते. एवढी वाईट त्यांची कंडिशन मला दिसून येत होती, की त्यांना कळालंच नाही. जर त्यांना कोणी सांगितलं असतं, की स्त्री भ्रूण हत्या, फिमेल फोर्टिसाइड म्हणजे स्त्री भ्रूण हत्या, तर त्यांनी खूपच चांगला त्याच्यावरती निबंध लिहू शकले असते. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, की तुम्ही असं बिलकुल डोक्यात ठेवू नका, की फक्त मी एमपीएससी देणार आणि एमपीएससी दिली तर मला इंग्लिशची गरज भासणार नाही. माझं इंग्लिश वीक असलं तरी चालणार. तुमचं जर इंग्लिश वीक असलं मित्रांनो, तुम्ही एमपीएससी किंवा युपीएससी तुम्ही देऊ तर शकता, बट यू कॅन से तुम्ही क्लिअरही होऊ शकता. मी असं नाही म्हणणार तुम्ही क्लिअर होणार नाही, कारण की काही मी यू कॅन से तुम्हाला एक्स्ट्रीम स्टेटमेंट असे मांडणार नाही. बट प्रॉब्लेम कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यामध्ये 100% येईल आणि तुमची अडकण्याची शक्यता वाढू शकते. येते तुम्हाला लक्षात? आता एमपीएससीची स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे, तुमच्या फर्स्ट इयरमध्ये तुम्ही एनसीईआरटी वाचून झालेले पाहिजे. त्यानंतर तुम्ही स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचून झालेले पाहिजे. आपले जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत हे तुमच्या पहिल्या वर्षी झालेलं पाहिजे. दुसऱ्या वर्षी जर तुम्ही क्लास यू कॅन से लावणार असाल, तर तुमचा दुसऱ्या वर्षी हा क्लास झाला पाहिजे. इथं तुमचं फाउंडेशन झालेलं असणार. तुम्ही जर क्लास लावला तर तुम्हाला क्लासमध्ये सगळं काय ह्याच्यामध्ये कळणार. तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं होणार. तुमचं ह्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असतात क्लासमध्ये. टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही जे अभ्यास केलाय त्याच्यावरती चाचणी होणार आणि तिसऱ्या वर्षीमध्ये तुम्ही अटेम्प्ट दिलेला पाहिजे. इथे तुम्हाला लक्षात, अशी जर तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवली एमपीएससी मध्ये तर 100% आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे तुम्हाला यश मिळतं. एमपीएससी जर अभ्यास आपला चांगला असेल तर आपण यू कॅन से एमपीएससी जर आपला अभ्यास चांगला असेल तर आपण राज्यसेवा हे देऊ शकतो. आपण कंबाईंडची परीक्षा देऊ शकतो. कंबाईंड म्हणजे कुठली परीक्षा असते? त्यामध्ये आपण एसटीआय म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर बनू शकतो. आपण यू कॅन से पीएसआय म्हणजे पोलीस यू कॅन से जे असतात तर ते इन्स्पेक्टर आपण बनू शकतो. नाहीतर मग आपण एएसओ म्हणजे असिस्टंट सेक्शनल ऑफिसर जो मंत्रालयामध्ये काम करतो ते पण आपण बनू शकतो. एमपीएससी मधनच आपण फॉरेस्टची परीक्षा देऊ शकतो. जर आपलं सायन्स हे बॅकग्राऊंड असेल तर, पण तुमचं जर सायन्स ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला फॉरेस्ट एक्झाम देता येणार नाही. सर फर्स्ट मीन्स फर्स्ट इयरला ना? येस, फर्स्ट इयरला तुमची एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डची पुस्तकं वाचून झालेले पाहिजे रोहन. आणि सेकंड इयरला मग तुम्ही क्लास लावण्याचा विचार करू शकता जर तुम्हाला लावायचं असेल तर. आणि थर्ड इयर मध्ये तुम्ही अटेम्प्ट दिलेला पाहिजे. ओके. आता मी तुम्हाला तुम्ही लोकांनी रिक्वेस्ट केली आहे म्हणून मी तुम्हाला जे आपले टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याची मी लिंक पाठवतो. येते लक्षात? टेलिग्रामची लिंक पाठवतो मी. ती टेलिग्रामची लिंक तुम्ही यू कॅन से घेऊ शकता. येस, टेलिग्रामची लिंक तुम्ही घेऊ शकता आणि टेलिग्राम तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. विशालनी हँड रेस केलेला आहे, तर विशालला काही प्रश्न आहे का? येस, विशाल हॅज गॉट एनी क्वेश्चन्स? नाही, क्वालिफाईंग मार्क काय काही नसते मराठीला. देर इज नो क्वालिफाईंग फॉर यू कॅन से मराठी. असं काही क्वालिफाईंग वगैरे नाहीये. ओके, टेलिग्रामची मी लिंक जी आहे तिकडे टाकलेली आहे. तुम्ही लोक टेलिग्राम जॉईन करू शकता. तुम्हाला काय प्रश्न असतील तर प्रश्न विचारा, नाही तर मला 11 वाजता लेक्चर आहे. तुम्हाला लेक्चरला जावं लागेल. येस, एनीबडी हॅज गॉट एनी क्वेश्चन्स? एनीबडी हॅज गॉट एनी क्वेश्चन्स? विशाल, तुम्हाला प्रश्न आहे का? सर, कॉलेजचा अभ्यास आणि कॉम्पिटिटिव्ह अभ्यास कसा करावा? अरे खूप सोपं आहे विशाल, खूप सोपं आहे. तुमचा फायदा असा आहे की तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचेच विषय आहेत. तुम्हाला कॉलेजचा अभ्यास तुम्ही सहसा 1 तास जरी केला तर खूप होऊन जातो. आणि कॉलेज तुमचं असतं 3 ते 4 तास तुमचं कॉलेज असतं. म्हणजे 5 तास तुमचे दिवसातनं फक्त कॉलेजच्या गोष्टीसाठी जाणार आहेत. पुढचे 5 ते 6 तास किमान तुम्ही स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासासाठी केलेले पाहिजे. किमान 5 तास तरी तुमचे रोजचे दिलेले पाहिजे. 10 तास इकडे फक्त झाले. बाकीचे 14 तास हे तुम्हाला काय करायचं तुम्ही ते करू शकता. त्यामध्ये 7 तास तुम्ही झोपले तरी 7 तास तुम्हाला मिळतो. आधी युपीएससी स्टडी करायची का एमपीएससी?
तुमचं अल्टिमेट गोल काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. बट यू कॅन से मी असं सांगू इच्छितो की जर तुम्हाला खरंच म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल तर तुम्ही खरंच युपीएससीचा अभ्यास करायला पाहिजे आणि युपीएससीचा अभ्यास केला तर तुम्हाला एमपीएससी हे सहजपणे करता म्हणजे येऊ शकतं पुढे. ओके सर सेंड येस्टरडे अँड टुडेज लेक्चर ऑन द युट्यूब. हो युट्यूब वरती आहेत लेक्चर. तर युट्यूबचे मी जे लिंक आहे ते तुम्हाला आपल्या ग्रुपवरती टेलिग्रामच्या ग्रुपवरती पाठवतो. सर व्हॉट इफ माय मराठी इज वीक विल आय बी एबल टू गिव्ह एमपीएससी? 100% आज तुमचं मराठी वीक आहे येते ओशिया आज तुमचं मराठी वीक आहे बट त्याचा अर्थ असा नाही की 2 वर्षांनी तुमचं मराठी वीक राहील. आपण कुठल्याही गोष्टीवरती जर मेहनत घेतली तर आपल्याला ते जास्तीत जास्त स्ट्रॉंग करता येतं. तर तुम्ही आतापासून जर मेहनत घेतली तर 100% तुम्ही करू शकता. ट्रान्सलेशनसाठी युपीएससी एमपीएससी द्यावी लागते ना सर? ट्रान्सलेटर म्हणजे मला आलं नाही लक्षात. ट्रान्सलेटर म्हणजे तुम्हाला काय करायचंय? ओके. सो any other questions you can ask? We have got a couple of minutes. Sir, paper of MPSC is in which language? मार्मिक एमपीएससीचा पेपर हे दुभाषिक येतो. त्यामध्ये इंग्लिशमध्ये पण प्रश्न असतो आणि तोच प्रश्न हा मराठीमध्ये पण येतो. येते तुम्हाला लक्षात. एज लिमिट ही एमपीएससी साठी 38 असते आणि युपीएससी साठी ओपन कॅटेगरीची मी सांगतोय युपीएससी साठी 32 असते आणि युपीएससीचा जो पेपर असतो तो पण दुभाषिक असतो. तो इंग्लिश आणि तो हिंदीमध्ये असतो. येथे तुम्हाला लक्षात तिथं मराठीमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळणार नाही. तुम्ही मराठीत ती एक्झाम देऊ शकता मुख्य परीक्षा बट तुम्हाला क्वेश्चन पेपर जो आहे तो इंग्लिश आणि हिंदीमध्येच मिळणार. ओके. ग्रॅज्युएशनला किती टक्के हवेत असं काही नाहीये. तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशनची डिग्री हवी आहे आणि तुमचं जे 21 वय आहे ते कंप्लीट झालेलं हवं आहे. हे 2 अटी असतात. ग्रॅज्युएशनला किती टक्के आहेत त्यांना काही घेणं देणं नाही. युजीसी मान्यता मिळालेलं ग्रॅज्युएशन तुमच्याकडे फक्त विशाल हवं आहे. ओके. अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. स्ट्रीम डझंट मॅटर. यू जस्ट नीड ग्रॅज्युएशन. विच स्ट्रीम वी डोंट यू कॅन से केअर. यू जस्ट नीड अ डिग्री. दॅट्स इट मार्मित. ओके. अजून काय असेल तर प्रश्न नक्की विचारा. मी तुम्हाला हे दिलेलं आहे फॉर नाव विच बुक्स टू रेफर. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे दीपाली की तुम्हाला आत्ता जे आहे तर तुम्हाला काय वापरायचं आहे. पहिले तुम्हाला एनसीआरटी करून घ्यायचे आहेत. पहिले तुम्हाला एनसीआरटी करून घ्यायची आहेत. येते तुम्हाला लक्षात. एमपीएससी किंवा युपीएससी साठी एनसीआरटीची लिस्ट मी तुम्हाला परवाच्या लेक्चरला दिलेली होती. बरोबर आहे का नाही? तर त्यानंतर तुम्ही स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचायचे. 6वी ते 10वी जरी वाचले आता तरी खूप झालं. मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक पाठवलेली आहे आणि एमपीएससी साठी कुठलाही वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल विषय तुम्हाला घेण्याची गरज नाही. सर कॅन यू शो सम ऑफ द सॅम्पल नोट्स ऑफ एनसीआरटी बुक सो दॅट वी कॅन मेक आर ओन नोट्स. पूजा मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे लेक्चरला. आता तुम्ही नोट्स बनवण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला 3 रीडिंग झाल्यानंतर तुम्ही नोट्स बनवायचे आहेत पूजा. तर आता तुम्ही यू कॅन से नोट्सच्या भानगडीत पडू नका आता तरी. ओके. तर असं आहे. ओके. सो आय थिंक दॅट आय हॅव यू कॅन से रिझॉल्व्ड मोस्ट ऑफ युअर क्वेश्चन्स. जर तुम्हाला क्वेश्चन ह्याच्यानंतर पण असतील ओके तर तुम्ही नक्की आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्रावरती व्हिजिट करा. मी आता पण केंद्रावरूनच तुमचं लेक्चर घेतोय. येतं तुम्हाला लक्षात. ओके. आणि नक्की मला तुम्हाला सगळ्यांना भेटायला आवडेल. तुम्ही या, तुम्ही भेटा, तुमचे जे काही शंका असतील त्याचं आपण निवारण करू. तुम्ही भरपूर अभ्यास करा आणि आपल्या कॉलेजमधले विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा क्लिअर झाले पाहिजे हे आमचं ड्रीम आहे, आमचं हे हेतू आहे आणि ह्यासाठीच आपलं जे ट्रस्ट आहे ते जास्तीत जास्त मेहनत घेत आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्यावरती यू कॅन से हे सगळे लेक्चर्स घेतले. या सगळ्या लेक्चर्स किंवा सेशन्स तुम्हाला फायदा झाला असेल असं आम्ही इच्छा करतो. असं आम्हाला वाटतंय. जर तुम्हाला फायदा झाला नसेल तर तरी तेही आम्हाला कळवा. तर मग पुढच्या वेळेस आम्ही असे लेक्चर जाणार नाही आणि जर तुम्हाला फायदा झाला असेल तर तुम्ही नक्की तुमच्या जे फॅकल्टी आहे त्यांना कळवा. म्हणजे त्यांना एक फीडबॅक मिळेल आणि पुढच्या बॅचला पण असे लेक्चर्स ते ऑर्गनाईज करतील. म्हणजे त्यांचा पण आपला फायदा होईल आणि असा एक टाइम येईल की एमपीएससी आणि युपीएससी मध्ये जे टॉप 10 चे विद्यार्थी आहेत ऑल इंडियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आपल्या एच व्ही देसाई कॉलेजमधले राहतील अशी इच्छा करतो आणि आज मी थांबतो. ओके. आपण परत लवकरच भेटूया. थँक्यू एव्हरीबडी. आय होप दिस सेशन वॉज हेल्पफुल टू यू. प्लीज शेअर युअर फीडबॅक. Please share your feedback on our Telegram group. Tell us whether you liked the lecture. We would be waiting for your reply. Okay? Telegram group वरती नक्की आम्हाला reply करा. Thank you everybody. Bye bye. Have a great day. Stay home, stay safe, stay focused. Bye.